नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. इराण सोबत सुरू असलेल्या इस्रायल अमेरिका युद्धाचा भारतावर परिणाम व्हायला सुरुवात झाली असतानाच ज्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आपण आपल्या देशवासियांना करायला हवा तो न करता इतर देशांना करत सुटलो आहोत. आपण बांगलादेशशी केलेल्या द्विपक्षीय करारानुसार तब्बल 5,000 टन डिझेलची पहिली शिपमेंट बांगलादेशात पोहोचली सुद्धा. नेशन फर्स्ट म्हणणारे आपले मोदी या युद्ध काळात नेबर फर्स्ट कसे काय म्हणू लागले हा प्रश्न भारतवासियांना पडला नसेल तरच नवल. ऊर्जा सहकार्य मजबूत करण्यासाठी केल्या गेलेल्या द्विपक्षीय करारानुसार पाईपलाईन कराराअंतर्गत भारताकडून बांगलादेशला डिझेलचा पुरवठा सुरू झाला. युद्ध काळात देशावर तेल संकट कोसळलं असताना शेजारच्या देशाला डिझेल पुरवठा होत असल्यानं केंद्र सरकारच्या शेजारी प्रथम या धोरणावर आता टीका होऊ लागली आहे. आमचा भारतासोबत करार आहे, त्या करारानुसार भारत पाईपलाईनद्वारे दरवर्षी बांगलादेशला 1,80,000 टन डिझेल पुरवेल असं बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मोहम्मद रेझानुर रहमान यांनी म्हटलं. शिपमेंटच्या आगमनाची पुष्टीही त्यांनी दिली. सध्या भारतातून येणारं 5,000 टन डिझेल हा वार्षिक कराराचा भाग असल्याचंही त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर कराराच्या अटींनुसार बांगलादेशला पहिल्या 6 महिन्यांमध्ये किमान 90,000 टन डिझेल आयात करावं लागेल असंही ते म्हणाले. भारताकडून होणारा हा पाईपलाईन डिझेल पुरवठा बांगलादेशसाठी जरी फायद्याचा दिसत असला तरी मध्य पूर्व युद्धामुळे जागतिक तेल संकटाचा वाढलेला धोका लक्षात घेता भारतानं बांगलादेशला केलेली ही मदत भारतासाठीच नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे भारताच्या इंधन नियोजनावर ताण येण्याची शक्यता आहे. या करारामुळे भारतापुढे मोठा पेच निर्माण झाला. आधीच तेल संकटामुळे कच्च्या मालाचा पुरवठा कमी झालाय. त्याच्या किमती $125 प्रति बॅरल जवळ पोहोचल्यात. चीननं तर यापूर्वीच आपल्या पेट्रोलियम उत्पादनांचं निर्यातीचं काम थांबवलंय. अशा स्थितीत स्वतःची गरज भागवून बांगलादेशला अतिरिक्त डिझेल पुरवणं भारतासाठी एक कठीण आव्हान ठरणार. एकूणच काय तर हा पाईपलाईन प्रकल्प भारताच्या नेबरहुड फर्स्ट धोरणाचा एक महत्वाचा भाग असला तरीही अशी मदत ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी मध्य पूर्व युद्धामुळे जागतिक तेल संकटाचा धोकाही वाढला. त्यामुळं नेशन फर्स्ट की नेबर फर्स्ट आता हे आपल्या केंद्र सरकारनंच लक्षात घ्यायला हवं. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.